सरू, कारल्याची भाजी बनवली माहिती. अहो काय हो सरूताई, 3 दिवस आम्ही मुंबईला काय गेलो, तुम्ही इकडची सिस्टीमच बिघडवली. तुम्ही काय नव्या का इथं? तुम्हाला माहिती नाही कारल्याची भाजी तेज प्रताप यांना आवडत नाही ते? अहो असं कसं, त्यांच्यासाठी वेगळी केली आहे की. मग हे आधी बोलायला काय धाड भरली होती? तुम्ही बोलूच कुठे देताय मामा. सरूताई, जालिंदर, नुसत्या वासानं पण जेवायला बसायचा नाही तो. काय झालं? काय नाही सोना, बसा. आम्ही तेज प्रताप साठी एक स्पेशल गिफ्ट आणले. गिफ्ट? काय गिफ्ट आणले? हे मुंबईहून आणलेलं स्पेशल गिफ्ट. बघा बघा. उघडू? हो. काय? थांबा मी दाखवतो. बस. तेज प्रताप. भाई केवढ्या मोठ्यानं बोलताय, कान फाटलं असतं माझं. कसं छान ऐकू आलं की नाही. असंच ऐकू येणार आता, एकदम स्पष्ट. आणि मोठ्यानं नाही बोलली, हळूच बोलली. हो की नाही जालिंदर? वय मला तरी कुठं ऐकायला आले? मामा जरा हळू बोल, कान इतकं झालं माझं. जर सॉरी. आता ही मशीन वापरायची नेहमीसाठी. मामा जरा मोबाईल बघू. मोबाईल. नकोय मला हे मशीन. खरं काय झालंय माहितीये का? बॅनर फाडलाय त्या पोरीने आणि त्याच्यात आणत खानाखाली मारली त्या कोचची. म्हणजे खरा गुन्हेगार मोकाट फिरतोय. त्यातली एक लई फटफट करत होती आणि तिनं माझ्या कानाखाली मारली. मार घालला तू त्या पोरीचा? वय पण आहे कोणी पोरगी? नाव तर नाही माहिती, पण चेहरा ओळखू शकतो. ओळखू शकतो? वय कुठं ठेवलं या पोरीसनी? रणरागिनी 5 नंबर हॉस्टेल. चल. कुठलास? जाऊन त्या पोरींची शाळा घेऊया. जाऊन काय फायदा, याच्यात आणं मॅटर क्लोज म्हणून सांगितलं. बघतोय मॅटर आपण ओपन करणार. नाऱ्या, हीच वेळ आहे आपल्याला माई साहेबांच्या नजरात यायची. माई साहेबांना कळलं पाहिजे ना की त्यांच्या बॅनरचा इन्सल्ट कोणी केला आणि बदला कोणी घेतला. बरोबर आहे. अगं आमची रमावतीची प्रियंका चोप्रा भारी दिसतेस ग.
नुसतं भारी दिसून काय करणार? तो बसलाय ना पत्रिकेत मंगळ, त्याचं काय करायचं? काय नाही करायचं, त्याचं विमान करायचं आणि उडवून टाकायचं. ताई, तुला जो मुलगा नकार देईल ना त्यात त्याचंच नुकसान असेल. एवढी गोड मुलगी नाकारतायत ते. मला नकाराचं काहीच वाटत नाही माहितीये. मी आतापर्यंत 29 वेळा नकार पचवलाय. ताई ऐक, माझं गट फिलिंग सांगतंय आज जो मुलगा तुला बघायला येणार आहे तो 100% तुला होकार देणार. तुला खरंच असं वाटतं? तायडे, तो ना तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. ज्या ज्या इच्छा पप्पांनी तुला इथे पूर्ण करू दिल्या नाहीत त्या तिथे करू दे. तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. गप्पू बास. रमावतीत माझी वट आहे. माझं नाव घेतलं तरी पोरं घाबरतात. आणि माई ही थंडराने 3-4 लोकांना सोडलं की बाकी कोणाला माहित नाही माझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे ती. आणि हे मशीन घातलं तर मग मी स्वतःच बोंबलून सांगतोय की मी बाहेर आहे बाहेर आहे असं होईल. ते नको, हे मशीन नकोय मला. विचार नाही सांग. हे मशीन वापरायचं हिरोगिरी नसते. माई, मी हे मशीन नाही का तेज प्रताप, तुम्ही बाकी मला दुसरं काय बी सांगा, मी ऐकेन, पण मशीन नाही. सरू, भाजी आण बाहेर. कारलं आम्ही म्हणून ते बाकी सगळं ऐका ना. मग आता ही कारल्याची भाजी खाऊन दाखवा. खा. माहित तुम्हाला माहितीये मला स्वप्न नको दाखवूस. गप्पू, मुलगा बघायला आल्यानंतर क्लिअर कट नकार देऊन गेला ना सोपं जातं गप्पच व्हायला. पण जेव्हा मुलाला माहित असतं की हिच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि ते म्हणतात कळवतो, असं सांगतात, माझी चौकशी केली जाते, मला मुलाचा फोन येतो आणि मग आशा निर्माण होते. मी आशाच घात करतात. कारण आशा
माणसाला स्वप्न बघायला लावते ग. मी माझ्या सुखी संसाराच्या स्वप्नात रमते न रमते तेच नकार समोर दत्त म्हणून उभा राहतो. यंदा योग नाही, मुलीला मंगळ आहे. कळवतो. म्हणून म्हणते स्वप्न नको दाखवूस. मंगळ मी कधी कोणावर प्रेमच नाही केलं ग. माझं ना बुजगावणं झालंय. ऐक माझं ऐक. ह्या मुलाचं मला खरंच माहित नाही, पण मी लावून देणार तुझं लग्न. चांगलंच होणार. साखर आण ना ग. साखर घ्या तुम्ही. काय येडेपणा आहे. साखर घ्या. माई, तुमचं लेकरू येडच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे माई, तुमचा शब्द म्हणजे माझ्यासाठी परमनंट मार्कच आहे. तुम्ही मला आत्ता 100 जोर मारायला सांगा, मी मारन. आत्ता 100 उठापाशा काढायला सांगा, मी काढन. मला आत्ता जीव द्यायला सांगा, मी जीव देईन. मी तुमच्यासाठी काय बी करेन बाई, पण हे मशीन लावायला सांगू नका प्लीज. पुरीला बाहेर पाठव. दरवाजा खोल. कळत नाही का? अक्कल नाही का? दादा दरवाजा उघड. पोरी काय बाहेर निघणार? बाहेर तर तिचा बाबी निघल. अरे या पोरी बाहेर आल्यावर त्या फडफडणाऱ्या कोंबडीला ओळखशील ना? कधीच नाही विसर. पण दादा, या वेळेस त्या पोरीला सोडायचं नाही. हॅलो 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 वैदेही, त्या गुंडांनी हॉस्टेलवर गोंधळ घातलाय यार. प्लीज तू लवकर ये. काय? हा हा आले आले.
काय झालं? ताई मला अर्जंटली जावं लागेल हॉस्टेलवर. नंतर बोलू. आले मी, थांब. अगं गप्पू ऐक ना, लवकर ये. आई गाडीची चावी कुठे आहे ग? कशाला? मिळाली. अगं आता कुठं निघालीस? वैदे हा ए पोरे कुठं आले? अगं पाहुणे येणार आहेत घरी. वैदे नाऱ्या, इथं आपण पोरीसनी धमकावायला आलोय का कोणाचा मैताला आलोय? म्हणजे इथं पायात उभा राहून गोळ आल्यात माझ्या. तुम्ही एका पोरगीला बाहेर काढू शकत नाही? ए पोरींनो, तीन म्हणायच्या त्या पुरीला आमच्या हवाली करायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील. एक, दोन, नारे कोण रे? राखीव खेळाडू. हेच ती रणरागिनी जिने माई साहेबांचं ना आपली इन्सर्ट केली. काय गे नाव काय तुझं? तुला इंट्रोडक्शन देऊ? लाथेनं पाहिजे का स्टम्पनं? डायलॉग. हीच आहे ती. होय मीच ती. काय काम आहे? तुला शाळा शिकवायला आलोय. ए तुझ्या आईबानं तुला शिकवलं नाही ना की पुरीच्या जातीनं कसं असावं? कपाळाला कुक्कू, हातात बांगड्या, पायात पैंजण, कसं छम छम छम. हीच शिकवण वाटतं तुमच्या माई साहेबांची. माई साहेबांबद्दल नीट बोलायचा, जीभ हसडून ठेवेन. आवाज खाली. आम्ही या जनरेशनच्या मुली होत. बांगड्या ठेवतो पण तुमच्यासारख्या गावगुंडांसाठी. पोरींना धमकवण्यात मर्दुंगी वाटते ना तुम्हाला? या मर्दुंगी दाखवते तुम्हाला. नामर्द तसेच. हे काय बघताय? धरायला तेजादा लय मोठा मॅटर झालाय. गुरुदा हॉस्टेलवर राडा.
आवाज सॉलिड आहे ना ताई, एका एकाला वाजवते. एक नंबर आहे ताई. तेजा, आता या कोंबडीचा खेळच खाल्लास. नार्या मागून वारणे.
ए थंडर मागे हो, करू दे त्यांना काय करायचंय ते. वैदाई स्टॉप इट. बुबुळाला चिकटल गोर गोर रूप तुझं, खवळल्या रगतात येळखुळ मन माझं, सपनात तूच अन उजेडात तुझा भास, कनकत काळीजन अडकतो मधी सास, पेटलेलं रान सार तुझा भिनलेला टंक, एखान घोर लढाईत घुमे विजयाचा शंख, चढलेला पारान पिसाटला वाराग, माझ्यासाठी तूच आता गावलेला थारा. आणखी पडू आता जे काळीच धडधडल ते फक्त तुझ्या संग